त्यात दोन गोष्टी आहे. एक, जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्राचा तुम्ही बाहेर काढला, 2,24,000 अर्ज आले होते, ते आता रद्द करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते. पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, म्हणजे त्याला मराठी, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे. त्या संबंधी त्यांना माहितीही दिली आहे. त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागणार. ज्या महाबळेश्वरमधल्या हॉटेल्स किंवा बंगलोंची तुम्ही माहिती काढलेली आहे, त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे बंगले आहेत का? आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत, कारण की माननीय मंत्री बावनकुळेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबईत, त्यात पण आदेश दिले होते. तर इन्स्पेक्शन चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्शन संपल्या. एकच प्रॉपर्टी बाकी होती, तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे, तर त्यावेळी मला माहिती मिळेल. पण ज्या कुणाचं अनधिकृत बांधकाम असेल, पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार. या तुम्ही काय आता प्रॉपर्टीची नावं काढलेली आहेत, ती 23 नावं असल्याची समोर येते एकंदरीत. ह्याच्यामध्ये अनेक बंगल्यांमध्ये राजकीय मोठमोठे नेते मंडळी येऊन राहतात. त्या ठिकाणी त्यांची हेलिकॉप्टर उतरतं, त्या बंगल्यात राहतात. ही अचानक निवडणुकीच्या तोंडावरती अशी नावं बाहेर काढणं नाही. गेल्या वर्षभर मी ह्या विषयाचा अभ्यास पाठपुरावा करत होतो, वर्षभर. मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात 2दा मंत्री महोदयासमवेत बैठका झाल्या. आता त्यांनी इन्स्पेक्शनचा आदेश दिला. इन्स्पेक्शन सुरू झालेलं आहे. तर इन्स्पेक्शनचा रिपोर्ट येणार 2-4 दिवसात. तुम्ही आवाज उठवल्यानंतर हालचाल जी होती, याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं खंत वाटते का की आवाजच का उठवायला लागतो? जर महायुतीचे 8 जर आमदार असतील, 4 मंत्री असतील, त्या जिल्ह्यात मुलुंडवरनं तुम्हाला यावं लागते, ही तुम्ही समाधानाची बाब मानता का? मी अभिमानाची बाब मानतो की मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली आहे. माझा इथले सहयोगी कार्यकर्ता, आमदार, खासदार, नामदार तेवढं मान सन्मान देतात, तुम्हीही देतात. भले किरीट तुम्ही आता मागे काही पद नसलं तरीही जर एखादा कार्यकर्त्यामध्ये हे वैशिष्ट्य असेल की बांगलादेशी गेलेच पाहिजे, देशाची सुरक्षा, तसाच पद्धतीने 2 वेगळे विषय की पर्यावरण, महाबळेश्वर जपलं पाहिजे, तर सगळे मला दाद देतात. आता म्हणजे तुम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तुम्ही ह्याच्यावरती काम करताय का? म्हणजे हे जे सगळं आहे हे तर मी करतो, पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायला कदाचित लागू शकतं. मी आतापर्यंत जेवढे घोटाळे काढले आहेत किंवा जेवढे अशा प्रकारचे विषय उचलले आहेत, एकाही प्रकरणात थांबायला सांगितलेलं नाही आहे. राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे, पण त्या प्रकरणात तर नाही. अजितदादांचा जो काही घोटाळा प्रकरण बाहेर आलेला आहे, अजितदादांच्या मुलाचा, त्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय? तुम्ही काय लक्ष घालणार आहे का त्याच्यामध्ये? तर मुख्यमंत्री स्वतःच लक्ष घालतायत, उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे. तर त्यात शासनाचं धोरण स्पष्ट आहे, काही बेकायदेशीर कारवाई होणार. मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीचं वातावरण, पण एक गोष्टीची खंत आहे, काँग्रेस नेते असो, उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, MIM असो, समाजवादी पार्टी असो, शरद पवार NCP असो, सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे. आता आणखीन एक नेता वाढलाय, गोल टोपी लावणारा. या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला मुस्लिमांचं, बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला, पण हिंदू धर्म, हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचं धाडस करू नका.
तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्चीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एकाने घातले आणि दुसऱ्याने आता घेतले, काही हरकत नाही आहे, पण आमचा भगवाकडे बघू नका. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.